हॅलो हॅलो. चला थोडासा स्पीडअप करायचा सामना. चालू असलेला सामना बघतो आपण. भैरवनाथ संजय नगर बनाम आंबिवली. स्ट्रायकिंग फलंदाज बघतो आपण रोशन. नॉन स्ट्राईक केला सचिन. काय अप्रतिम सामना झाला तमनाथ बनाम आंबिवली. जबरदस्त षटकार खेचला. विजय षटकार असेल. सॉरी रमेश असेल. नॉन स्ट्राईकला मयूर. रोशन गोलंदाजी मार्गवरती. हा एक पुढला चेंडू. एक धाव तर जिथे पूर्ण. दुसरं गणित कुठलाही प्रयत्न नाहीये. पहिल्या चेंडूवर एक धाव. एक धावने खातं खोलते तो म्हणजेच संजय नगर संघ. मयूर. चला दोन्ही संघाने सहकार्य करायचे. लवकर लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. स्ट्राईक आणि गोलंदाज राईट हँडवर मारा करे रोशन. आता मात्र स्ट्राईक साठी फलंदाज बघतो आपण मयूर वाघ चौरे. एक जबरदस्त फलंदाज असेल संजय नगर टीम कडून. चांगला फलंदाज आहे. हा इटेन फलंदाज मानला जातो तो संजय नगर टीम कडून. बघूया रोशन तिथला ताकदीचा गोलंदाज आहे. हा मात्र नो चेंडू. खराब चेंडूची फेकी झाली रोशनाच्याकडून. बघूया पुन्हा राईट हँडवर मारा करेल. आता मात्र ट्रिपल जीत. आणि हा चेंडू मात्र फ्रीड होता. दोन धावा घ्यायच्या आहेत. चेंडू मात्र फ्रीड होता. कुठलाही विकेट दिला जाणार नाहीये. चांगली कमबॅक गोलंदाजी करतो रोशन हा गोलंदाज. आंबिवली टीम कडून चालू असलेला सामना बघतो संजय नगर बनाम आंबिवली. राईट हँड ओव्हर द मारा करेल रोशन. पुन्हा एकदा एक आणि मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघतो आपण. पण ते 4 धावा ना. माध्यमातून बघतो आपण. चला संजय नगर टीम लवकर लवकर फलंदाज पाठवायचा आहे. चांगली कमबॅक इन गोलंदाजी बघतोय आपण रोशनच्या माध्यमातून आंबिवली टीम कडून. तिसऱ्या क्रमांकासाठी राहुल.
हा सुद्धा एक लेफ्ट हँड फलंदाज असेल. चला थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे. 3:30 वाजलेले आहेत. 4 वाजेपर्यंत सामने संपणार पाहिजेत. आणि बघूया राहुल मगाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती राहुल या फलंदाजाने. बघा रोशन, हा मात्र एक जबरदस्त चेंडू. काय गोलंदाजी बघतो आपण रोशनच्या माध्यमातून. कमबॅक इन गोलंदाजी बघतो आपण. 12 धावा धाव फलकावर लागल्या. एक बाद 12ची धावसंख्या लागली ती म्हणजे संजयनगर टीमची. दहा 12 पावलांचा रनअप राईट हँड ओढतो मारा करे रोशन हा गोलंदाज संजयनगर कडून. हा शॉर्टपिच चेंडू आणि स्वर चेंडू पंचांकडून स्वर चेंडू घोषित होतो. पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते ती एक बाद 13ची धावसंख्या. बघूया पुन्हा एकदा. तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक इन. मात्र पंतांकडून षटक संपल्याचा इशारा येतोय आणि एका षटकामागे धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे एक बाद 13ची धावसंख्या. मास्टर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे एक बाद 13ची धावसंख्या संजयनगर टीमची. आता मात्र स्ट्रायकिंग फलंदाज असेल रमेश. नॉन स्ट्राईकला राहुल बघतो आपण. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरी ओव्हर करतो गोलंदाज किरण. तर परत चांगले सामने खेळलेत आंबुलेस टीमने आणि हा एक महत्त्वाचा सामना असेल आंबिवली टीमसाठी. कारण जबरदस्त सामना बघितला आपण तमनाथ बनाम आंबिवली. बघूया किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. गौरकामध्ये एंड करून गोलंदाजी करताना इथं मात्र पुन्हा एकदा एज होते आणि चेंडू जाईल सीमारेषेलगत 4 धावांसाठी. चौकार. चिकाडा घेऊन चेंडू चौकार झाला आणि बघूया पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्गवरती बघतो आपण. स्ट्रायकिंग फलंदाज बघतोय तो रमेश. तो मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव तर निश्चित पूर्ण होणार. धावसंख्या 18. येणाऱ्या उर्वरित चेंडू किती धावाची मदत मारतोय तो म्हणजे संजयनगर टीम. एक गडी मात्र बाद झालाय. जवळपास मोठे फटके मारण्याचा इरादा असेल तो राहुल या फलंदाजाचा. आतापर्यंत धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे एक गडी बाद होतोय 18 धावा. बघूया किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. इथं मात्र स्लो वन डिलिव्हरी होते आणि पंतांकडे अपील करताना मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर. एक धाव बाईचे सोडत. पुन्हा एकदा एक धावेने धाव संख्या लागली ती म्हणजे एक बाद 19 धाव संख्या. अजूनही उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील. किती धावापर्यंत मधला मारतो तो म्हणजे संजयनगर टीम. चांगली लढत बघतो आपण आंबिवली बनाम संजयनगर. किरण गोलंदाजी मार्गवर बघतो आपण. तो मात्र मोठा फटका मारण्याच्या मिस अंडरस्टँडिंग झाले आणि स्वतः विकेट कीपर कुठलीही चुकी करत नाही. दुसरा गडी बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन.
धन्यवाद डीजे मास्टर. आणि आता नवीन फलंदाज येतो चौथ्या क्रमांकासाठी निखिल. जबरदस्त फलंदाज बघतो आपण. चौथ्या क्रमांकासाठी निखिल तितकीच चांगली ताकदीची गोलंदाजी करतो तो म्हणजे किरण हा गोलंदाज. हा मात्र लो फुलटॉस चेंडू होता. कार्पेट पद्धतीने मारले चेंडू खाली दोन क्षेत्र तैनात. चांगली फिल्डिंग मानावं लागेल. 2 धावा निश्चित पूर्ण होतील. तिसऱ्या धावण्याचा प्रयत्न. आता मात्र 4 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होतील. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद. 5वी धाव घेताना बाद होतोय फलंदाज राहुल. 4 धावा ऍड करायचे आहेत. चला नवीन फलंदाज. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद. मागच्या सामन्याचा हिरो आता जातोय समीर. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मानकरी ठरलेला समीर हा फलंदाज. तर मात्र पुन्हा एकदा विकेट किपर चुकी करतोय. चेंडू खाली माझ्या क्षेत्र धावतायत. 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. चांगली रनिंग भेटून तो विकेट मारायला लागेल निखिल आणि समीर यांची. आणि मात्र षटक संपतोय आणि 2 षटका मागे धाव फलकावर धावा लागलेत. सॉरी 3 धावा. 3 धावा ना. 3 धावा ऍड करायच्या आहेत. धाव फलकावर धावा लागले. 26 धावा. 27 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. सामना मात्र कंपल्सरी चेसिंग असेल. दोन्ही कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. चला लवकर लवकर शतक लावायचे संजयनगर संघ. चला चेंडूची पूर्तता करायची आहे पंतांकडे. चांगली जोडी बघता आपण मैदानात सचिन आणि रोशनच्या माध्यमातून. 26 धावा. 27 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. ते आंबिवली चांगल्या विजयासाठी लक्ष ठेवले ते म्हणजे 27 धावांचं. चौदा 13ची सरासरी राखावी लागेल ती म्हणजे आंबिवली संघाला. थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे. स्ट्राईक इनला फलंदाज असेल सचिन. नॉन स्ट्राईकला रोशन.
बघतोय आपण वैयक्तिक पहिलं षटक हातातलं गोलंदाज दत्ता संजयनगर टीमकडून संजयनगर एंडकडून गोलंदाजी मार्कवरती असेल. चला सामना चालू करा. 27 धावांची गरज असेल. सचिन मगाच्या सामन्यातला हिरो असेल, फलंदाजी सज्ज असेल. बघूया आपल्या संघाला पुन्हा एकदा विजय खेचून आणतोय का सचिन. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. तेरा 14 जी सरासरी राखायची असेल ती म्हणजे आंबेली संघासाठी विजय वार्ता करायची असेल तर बघेन तारायणवर तुम्हाला करेल. तो मात्र पहिला चेंडू खराब फेकी होते. 16 चेंडू होते पंजाकडून घोषित. एका धावेने श्री गणेश होते तो म्हणजे टीम आंबेली संघाचा. सचिन बघतोय आपण एक आक्रमक फलंदाज आहे तो म्हणजे टीम आंबेलीकडे चांगला फलंदाज आहे. इथं मात्र फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या चेंडूला मात्र फेकून दिला आहे 6 धावांसाठी. काही चेंडू अप्रतिम फटका बघितला सचिनच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर घणागदी प्रहार 6 धावांसाठी षटकार खेचला सचिन याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती बघतोय आपण दत्ता. शॉर्ट पिच चेंडू होता. इथं मात्र पुन्हा एकदा एक कमबॅक इन गोलंदाजी डॉट चेंडूची सांगता होते. जवळपास 14-13 ची सरासरी राखावी लागेल. 2 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 7 धावा आले धावफलकावर. चला स्पीडअप करायचं आहे. बघूया दत्ता पुन्हा एकदा. पुन्हा एकदा एक जबरदस्त चांगली कमबॅकिंग होते दत्ताच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट टाकतोय. धाव फलक धावा लागले 7 धावा. आता मात्र दांडी गोल होते सचिनची. काय खरा फलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकलेत. तो आपण दीपकच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धाव फलक धावा लागली त्यामध्ये 7 धावा. बॅक टू बॅक 3 चेंडू निरोडा फेकले ते दत्ता या गोलंदाजाने. कमबॅक इन गोलंदाजी बघतो आपण. आता मात्र दीपक जवळपास 14-13 ची सरासरी राखायची ती म्हणजे टीम आंबिवली संघाला. बघूया पुन्हा एकदा.
दोन चेंडू मात्र मोठे फटके खेळायला लागतील. तर मात्र गडी बाद. दुसरा गडी बाद होता ना. चला नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदान जायचंय. न्यू बॅटर मैदानात बघतो आपण चौथ्या क्रमांकासाठी सागर. रोखून धरलंय मध्ये दत्ताच्या गोलंदाजाने आंबिवली संघाला. आता मात्र सागर बघूया मोठा फटका मारावा लागेल. इथं मात्र एक धाव तर मला वाटतं निश्चित पूर्ण होते. पंचांकडून षटक संपल्याचा इशारा येतो. एका षटकामागे धाव संख्या लागले ते म्हणजे 8 धावा. 2 गडी बाद झालेत. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. सहा धावा आणि 19 धावांची गरज. सॉरी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. चला खूप उशीर झालेला आहे. सामना मात्र थोडासा स्पीडअप करून दादा. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरी ओळ टाकतो गोलंदाज मयूर वाघ चौरे. मॅन फ्रॉम संजय नगर. तो मात्र चेंडूने थोडीशी उंची घेतली आणि एक धाव तर बाईच्या स्वरूपात निश्चित पूर्ण होईल. धाव संख्या झाली ती म्हणजे 2 बाद 9. 5 चेंडू 18 धावांची गरज. जवळपास 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतील कारण 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. सलामीवीर रोशन अजून मैदानात उपस्थित. तर मात्र कार्पेट पद्धतीने चेंडू चौकार. 4 धावा. चार चेंडू आणि 14 धावांची गरज. चार चेंडू आणि 14 धावांची गरज. अजूनही 2 जर मोठे फटके आले तर सामना मात्र चुरशीचा निर्माण होईल. रोशन तर मात्र पुन्हा एकदा एक आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 षटकार लागावे लागतील. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर मात्र स्क्वेअरच्या डोक्यावर मारलेले चेंडू खाली क्षेत्राच्या तैनात. एकच धाव. 2 चेंडू आणि 12 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार खेचावे लागतील. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज.
2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 षटकार. 1 चेंडू आणि 12 धावा. जवळपास संजयनगर टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करते आणि यानंतर होणार सामना असेल गौर कमान बनाम विजयी टीम. मात्र गडी बाद होता आणि विजय होतो तो म्हणजे संजयनगर संघ. या पुढील सामना असेल गौर कमान बनाम संजयनगर. शेवटचा सामना असेल.